नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ विकास मेमाने. तर आज आपण आलेलो आहे ऑस्ट्रेलियाच्या सेकंड लार्जेस्ट सिटी हॉबर्ट या ठिकाणी. तर तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये लोक चारधाम करतात, इकडे म्हणजे एक पर्टिक्युलर एजमध्ये आपण देवधर्म करतो, इकडे जातो तिकडे जातो. तर या ठिकाणी इकडे असं नाही. तरी या ठिकाणचे लोक 8-9 महिने मजबूत काम करतात आणि त्यानंतर हे लोक क्रुझिंग करतात. क्रुझिंग करतात म्हणजे काय की वर्षाचे 2 महिने फक्त एन्जॉय करायचा. 2 महिने या देशात त्या देशात त्या देशात फक्त एवढंच लोक हे 2 महिने करतात. म्हणजे 8 महिने हे लोक पूर्ण काम करतात, कुठल्याही प्रकारचं वेकेशन नाही काय नाही, पण वर्षातले 2 महिने हे लोक क्रुझिंग करतात. यांचं फिक्स ठरलेलं आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता हे सी फूड फेस्टिवल चालू आहे इथे. आणि इथे क्राऊड बघा तुम्ही. रेस्टॉरंट आहे एक छोटंच नाही, पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली या ठिकाणी, हे लोक एवढे दारू पितात म्हणजे यांना ते दारू म्हणजे ही गोष्ट कॉमन आहे. दारू पितात तर बघा एवढं क्राऊड आहे, पण कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही काही नाही. आपल्या इकडे ड्रिंक केल्याच्या नंतर करणार, हॉटेल मालकाला त्रास देणार. तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे, पण कुठले भांडणं नाहीत काय नाही. या गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. आपल्या इकडे जसे नदीकाठी जे छोटे छोटे फिशचे स्टॉल असतात तसे या ठिकाणी पण बघू शकता तुम्ही. ते लाईव्ह फिश आहेत. लाईव्ह फिश हे छोटे छोटे स्टॉल आहेत. डायरेक्ट तुम्हाला कट करून पाहिजे तेवढे या ठिकाणी भेटतील. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही मासे घ्यायला पण लाईनमध्ये लोक उभं राहिले तिथे, कारण इथं ऑलमोस्ट या ठिकाणी फ्रेश फिश भेटणं खूप अवघड आहे. इकडे फ्रेश मासे भेटतात, त्याच्यामुळे लोक कसे लाईनमध्ये उभं राहून मासे घेतात आहे.